मला शाहरुख खान खूप आवडतो. तर फॅन म्हणून मी म्हणणार की शाहरुख सर माझ्या खूप जवळ येऊन गेलेत. तर शाहरुख सरांसोबत मी एक ऍड केली होती एक ब्रँडसाठी मी एक ऍड केली होती. लोकांना वाटलं ऍक्ट्रेस म्हणजे एकदम मॉडेल असायला पाहिजे, लांब केस असायला पाहिजे, अशी अशी चालायला पाहिजे. तर त्यातली काहीच क्वालिटी माझ्याकडे नव्हती. तर पहिले पहिले मला खूप म्हणजे खूप काही ऐकायला मिळालं. मी ते असं सिक्रेट ठेवून ते केलं, पण त्याच्यानंतर ते सिक्रेट रिव्हील झालं आणि माझी फुल लागली होती, हात पाय थंडे पडलेले. तर हॉस्पिटलला जायला लागलं, एकदम बेशुद्ध होऊन पण मी पडले होते. तर श्रेजाची नाही करणार आहे, कारण ती माझ्यासमोर उभी आणि मला बघते, ती मला मारेल नंतर. नाही, श्रेजाची ऍक्टिंग नाही करू शकत. गाईस 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 मला काय वाटतं ना, आपण जाऊन ना असं करूया, त्यांना कंप्लेन करूया, कारण मी काहीही केलं तर असंच होतंय माझ्या बरोबर. तर गाईस आपण असं करूया. आम्ही खूप भारी गातो, खूप म्हणजे कोणी आमच्या आजूबाजूला पण येऊ नाही शकत, इतकं भारी गातो. पाकळी पाकळी ओमली प्रीत भरलेली, हाय हाय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज माझ्यासोबत जाऊबाई गावाची विनर आहे रमशा. कशी आहेस रमशा? एकदम लय भारी आहे, लय भारी. बरं, रमशाचा एक इंटरव्ह्यू करून आमचं मन नाही भरलं, म्हटलं पुन्हा एकदा करू, कारण लोकाग्रह असतो, म्हटलं पुन्हा आपण गप्पा मारायला. सो म्हणून पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत रमशाशी गप्पा मारायला, पार्ट 2. बरं रमशा, मला हे विचारायचं आहे की रमशा मूळची कुठली आहे, रमशाचं शिक्षण काय झालंय, आणि या शो मध्ये यायच्या आधी रमशा कोणत्या फील्ड मध्ये काय करिअर होतं तिचं? तर रमशा मूळची आहे नांदेडची. नांदेड मध्येच मी राहायचे, माझं आई बाबा, पण आम्ही आता मुंबईला शिफ्ट झालोय. जर मी शिक्षणाबद्दल सांगू तर आता माझं 3rd इयर चालू आहे. BA सायकोलॉजी या सब्जेक्ट मध्ये मी अभ्यास करत आहे, तर 3rd इयर मध्ये आहे. आणि जाऊबाई गावात या शो मध्ये यायच्या अगोदर मी ऍक्ट्रेस आहे ऑब्व्हियसली. तर मी काम करायची 3-4 वर्ष 5 वर्ष झालेत मला ऑलमोस्ट. मी खूप ऍड्स केले, शॉर्ट फिल्म्स असू द्या, एपिसोडिक शो, सिरियल्स, मूवीज, याच्यामध्ये थोडं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवर जाऊन. तर हीच माझी फील्ड आहे, ऍक्टिंग. याच्या अगोदर मी स्पोर्ट्स मध्ये होते, लहानपणापासून 2-3 वर्षाची होते तेव्हापासून आतापर्यंत मी खेळायची. तर बॅडमिंटन मध्ये मी नॅशनल मध्ये गोल्ड मेडल सुद्धा मला मिळाले. स्विमिंग, स्केटिंग, खूप जास्त स्पोर्ट्स मी खेळले आयुष्यभर. पण 4 वर्षापासून मी ऍक्टिंगच्या फील्ड मध्ये आहे. आणि हे सगळं काम केल्यानंतर 4-5 वर्ष मेहनत केल्यानंतर फायनली मी सांगू शकते की हे इतका मोठा ब्रेक मला मिळाला जाऊबाई गावात या शोचा. तर अशी माझी जर्नी होती. बरं, रमशा जेव्हा एंटर झालेली तेव्हा तिचा लुक, आणि आता ज्या वेळेला ती आपल्यासोबत इंटरव्ह्यू करते ती साडीमध्ये, म्हणजे हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे काल खूप अप्रूप वाटलं या गोष्टीचं, खूप कौतुक वाटलं की रमशाच्या घरी आम्ही गेलेलो, केक कटिंग पण झालं, तिचं औक्षण झालं आणि तिने साडी पण नेसली होती. रमशा, मला हे विचारायचं की प्रत्येक जण असतो ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो, पण खूप कमी लोक असतात जे दुसऱ्यांची संस्कृती पण आपलीशी करतात, त्यांच्याविषयी पण आदर वाटतो आणि ते पण ते डेली लाईफ मध्ये फॉलो करतात. अशी खूप कमी असतात माणसं, आणि त्यातली एक रमशा आणि तिची फॅमिली आहे. सो तुझ्या घरी हे जे कल्चर आहे ते आधीपासून मिक्स कल्चर आहे की आता तू फॉलो करायला लागलीस, तुझ्यामुळे छान बदल झालाय? मी म्हणते की आम्ही सगळ्या कल्चर्स मध्ये मानतो, पहिली गोष्ट तर. आणि मला वाटतं की हे सगळं तुम्ही रिस्पेक्ट करायला पाहिजे मनापासून, जे काही असेल. आणि जाऊबाई गावात या शो मध्ये आल्यानंतर मला खरंच इतकं काही शिकायला मिळालंय, तर हे मी कधीच नाही विसरू शकत. आणि माझंच मन असं झालंय आता की नाही, मला ट्रेडिशनल वेअर घालायचे, महाराष्ट्राचे कपडे घालायचे. हे तरी मॉडर्न साडी घातली आहे मी, कारण माझ्याकडे नव्हती, आता ते धुवायला टाकायची होती. पण खरंच हे घातल्यानंतर असं आपलेपणा वाटतो ना, तर खूप चांगलं वाटतं. बरं रमशा, तुझे खूप फॅन्स झाले असतील, कारण लोकांना आता पाहायची सवय झाली आहे टीव्हीवर, त्यामुळे ऑफकोर्स फॅन असणार. पण तू कोणाची फॅन आहेस का, किंवा तुला तुझा फॅन मुवमेंट मिळालाय का? कारण बऱ्याच लोकांना तू फॅन मुवमेंट दिला असेल, आम्ही रमशाला पाहिलंय, आम्हाला ती आवडते, पण तुला कोण आवडतं आणि तुझी फॅन मुवमेंट मिळाली? मला कोण आवडतं हे तर सगळ्यांना माहिती आहे, मला शाहरुख खान खूप आवडतं. तर फॅन म्हणून मी म्हणणार की शाहरुख सर माझ्या खूप जवळ येऊन गेलेत. तर शाहरुख सरांसोबत मी एक ऍड केली होती, एक ब्रँडसाठी मी एक ऍड केली होती. तर आम्ही सेम फ्रेम मध्ये नाही आहोत, आम्ही सेम ऍड मध्ये आहोत, पण आम्ही सोबत बाजूबाजूला नाही आहोत. तर ते थोडंसं आम्ही मिस झालं. शाहरुख सरांची ती फॅन मुवमेंट नाही तर क्रिएट होणार होती, पण आय होप की नक्कीच खूप लवकर मी त्यांच्यासोबत काहीतरी प्रोजेक्ट येईल आणि मी करेल. थोडक्यात हुकली आहे, थोडक्यात राहिलं. बरं,
रमशा, यश मिळाल्यावर कौतुक सगळेच करतात, आता ट्रॉफी मिळाले सगळेजण तुझ्या यशाचं कौतुक करतात, पण स्ट्रगल बद्दल, अपयशाबद्दल फार कोणी बोलत नाही. सो इथपर्यंत पोहोचायला ऑफकोर्स स्ट्रगल असेल, तुझ्या यशाला कुठेतरी अपयशाची किनार असेल ज्याच्यामुळे तू इथे पोहोचलीस. रमशानी स्ट्रगलचे डेज पाहिलेत का आणि कसे होते? स्ट्रगल ऍक्च्युली खूप जास्त होतं, कारण जेव्हा मी या फील्डला चूज केलं होतं, मी पहिले स्पोर्ट्स मध्ये होते, तर स्पोर्ट्स मध्ये माझं लुक पण मी अशी आहे की लोकांना वाटलं ऍक्ट्रेस म्हणजे एकदम मॉडेल असायला पाहिजे, लांब केस असायला पाहिजे, अशी चालायला पाहिजे, तर त्यातली काहीच क्वालिटी माझ्याकडे नव्हती. तर पहिले मला खूप खूप काही ऐकायला मिळालं ऑब्व्हियसली, कारण माझी स्किल्स पण तेवढी चांगली नव्हती. पण मी अपयश नाही म्हणणार, मी म्हणणार जे काही लोकांनी सांगितलं त्याच्यामुळे मी शिकले, आणि शिकून आता मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की मी एक ऍक्ट्रेस आहे. मी ट्रेन केलं, मी थिएटर केलं 3-4 वर्ष, आणि आता मी स्वतःला प्राऊडली एक ऍक्टर म्हणून इंट्रोड्यूस करू शकते, कारण मी शिकली आहे. आणि तुम्ही आता मला काही पण द्या, कुठली स्क्रिप्ट द्या, मला माहिती आहे की ते कसं करायचं, काय करायचं. तर ते स्ट्रगल नाही, ऍक्च्युली ती लर्निंग होती इतक्या वर्षांची, आणि ती लर्निंगमुळेच मी इथे आज बसली आहे, इथे इतकं काही करू शकली आहे मला वाटतं. बरं, रमशा विजेतीचा किताब तू भूषवतेस, पण इथपर्यंत पोहोचायला काहीतरी एक बिलीव्ह सिस्टम लागते आपली. रमशाची बिलीव्ह सिस्टम काय की ज्याने तिला इथपर्यंत आणून पोहोचवलंय? कि शिद्दत से तुम कुछ करो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के पीछे जुट जाते. माझी बिलीफ सिस्टम मी हेच म्हणते की कुठल्याही गोष्टीला तुम्ही मनापासून जर 100% दिलं ना, तर ती गोष्ट तुमच्याकडे येतेच, हेच बिलीव्ह आहे. आणि स्टार्टिंग पासून पण जेव्हा पण मला काहीतरी डिमोटिवेशन व्हायचं, तर म्हणतो ना आपण स्वतःसाठी जेव्हा करतो ना, तर कुठेतरी मागे पडतो, पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करतो, ह्या शो मध्ये पण मी जे मोहीम करायची, जे काही करायची, ते म्हणजे सपोर्टर्सची जी एनर्जी होती ती मी घ्यायची, की त्यांच्यासाठी करायचं. यार रमशा, तू त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर, तर त्यांच्यासाठी करायचं. तर स्टार्ट पासून माझं तसंच आहे की आई बाबांचा विश्वास आहे माझ्यावर, त्यांच्यासाठी करायचंय. तर दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा करतो तर काही करू शकतो. तर रमशाच्या आई किती गोड आहेत, त्या काय भारी बोलतात, इंटरव्ह्यूचं वेल ट्रेंड असल्यासारख्या. मला वाटतं की त्यांचे गुण कुठेतरी तुझ्यामध्ये आले असणार. मम्मीमध्ये पण अशा काही क्वालिटीज आहेत का की ज्या तुझ्यात आल्या आणि म्हणून तू इथे उभी आहेस? कारण खूप छान बोलतात यार मम्मी. आम्ही असेच आहोत, म्हणजे आम्ही जे आहोत ते आहोत, आम्ही जास्त फिल्टर मारत नाही. आम्ही मम्मीचीच क्वालिटीज मी म्हणणार, सगळे क्वालिटीज मम्मीचेच आहे. मम्मीचीच शिकवण आहे, जे काही लहानपणापासून आतापर्यंत जे काही संस्कार दिले ते आईचंच आहे. बरं, आम्ही टीव्हीवर खूप स्ट्रगल बघितला की तुम्ही टाउन सुलाखून निघालाय, तुम्ही ट्रॅक्टर काय चालवलेत, बैलगाडीत काय बसलाय, तुम्ही शेणानी सारवण काय केलंय, तुम्ही भाकऱ्या काय थापल्यात, सगळं काही केलंय, मडकी काय बनवली, काय राहिलंय जे तुम्ही नाही केलंय. पण बराचसा असा स्ट्रगल आहे जो बिहाइंड द सीन पण असतो, कधी कधी आम्हाला तो दिसत नाही. तुमची दुखणी असतात, काय काय असतात. सो असं काही आहे का की जे आम्ही पाहिलं नाहीये पण तुला सांगायला आवडेल की हे झालं होतं? असं तर हेच सगळ्या गोष्टी आहे की काही मोहीम व्हायची ना, त्याच्यानंतर रात्री आम्ही असे मेलेले असायचो, आणि ऍक्च्युली कधी कधी फुल ताप असायचं, 101, 102, तरी आम्ही उठून सकाळी जायचो आणि मोहीम करायचो. तर मिलिटरीचं जे टास्क होतं सगळ्यात अवघड टास्क होतं ऍक्च्युली ते. तर त्या दिवशी मला फुल असं तापलेली मी कोणाला सांगितलं नाही की नाही, मग हे लोक म्हणतील की तू हे मोहीम नको करू, तू थांब, हे कर, हे नको करू, ते नको करू. त्यामुळे मी तर असं लपून की कोणाला सांगायचं नाहीये, मला मोहीम करायची आहे, जिंकायची आहे कसंही. तर मी ते असं सिक्रेट ठेवून ते केलं, पण त्याच्यानंतर ते सिक्रेट रिव्हील झालं आणि माझी फुल लागली होती, हात पाय थंडे पडलेले, तर हॉस्पिटलला जायला लागलं, एकदम बेशुद्ध होऊन पण मी पडले होते. तर ते तर बघितलंच असेल आय गेस प्रेक्षकांनी. तर स्ट्रगल हेच आहे की खूप स्ट्रगल आहे. बरं रमशा, जाता जाता एक छोटूसा टास्क आणलाय जो बहुधा आम्ही टीव्हीवर पण पाहिलेला. तू म्हणतेस की तू ऍक्ट्रेस आणि तू खूप छान नक्कल करतेस. तर या चौघींची तुला नक्कल करायची आहे, अगदी सोपं आहे. ओ माय गॉड. मला असं वाटते की ढोबळ्यांचं चहा सर्वात जास्त बेस्ट आहे. कसलं गोड संस्कृती. ओ माय गॉड. ससाची ऍक्टिंग मी नखांशिवाय नाही करू शकत. त्याच्यासाठी नख खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या गावाची माती आहे, मातीपासून मी इतकी जुळली आहे. जे काही मला शिकायला मिळालंय ते या मातीमुळेच, आणि या मातीतच मी रमून जाणार आहे. इथेच लग्न करणार, शेतकरीशीच करणार. कसलं गोड. श्रेजाची नाही करणार आहे, कारण ती माझ्या समोर उभी आणि मला बघते, ती मला मारेल नंतर. काहीतरी हलकस काहीतरी. नाही, श्रेजाची ऍक्टिंग नाही करू शकत. दहशत आहे. गाईस मला काय वाटतं ना, आपण जाऊन ना असं करूया, त्यांना कंप्लेन करूया, कारण मी काहीही केलं तर असंच होतंय माझ्या बरोबर. तर गाईस आपण असं करूया. कसलं भारी. आणि अंकिता, ओ माय गॉड, अंकिताची काय पाकळी. मी अंकिता सारखं
गाणं गाऊन दाखवू शकते, कारण एक स्किल आहे जी अंकिताची आणि माझी सेम आहे, ती गाण्याची स्किल आहे ज्यात आम्ही खूप भारी गातो. खूप म्हणजे कोणी आमच्या आजूबाजूला पण येऊ नाही शकत, इतकं भारी गातो. तर मी अंकितासारखी एक गाणं गाऊन दाखवणार तुम्हाला. पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हाय हाय. कसलं भारी, खूप मजा आली. तुला खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्ट साठी. धन्यवाद. पुन्हा तुला टीव्हीवर पाहू आणि खूप सारे असे प्रोजेक्ट तुझ्या नशिबी येऊ की ज्याच्यामुळे तू शाहरुख पर्यंत पोहोच. यस. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच.